यंदा शेतकऱ्यांना एकना अनेक संकटाला सामोरे जावे लागत असताना आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पीक कर्ज वसुलीसाठी चक्क शेतकऱ्यांच्या शेतीवर बँकेकडून जप्ती आणण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले। कापूस, सोयाबीन, तूर पिकाला भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च सुद्धा निघाला नाही। शेतकरी आर्थिक संकटात असताना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीचे पीक कर्ज वसुली सुरू केली आहे। त्यामुळे कुटुंब जगावे की कर्जफेड करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे। आता महायुती सरकारने कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर विदर्भातून सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत। गेल्या वर्षात 342 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचं कारण आहे ते म्हणजे बँकेमार्फत वसुलीची सक्तीची नोटीस पाठवून शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम हे सरकार करीत आहे, अशा प्रतिक्रिया सिकंदर शहा यांनी दिली। नमस्कार, मी नामदेव थोराज यादव, मुक्काम पोस्ट वनवली, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी आहे। मी 2012-13 मध्ये क्रॉप लोन म्हणून सोसायटी मार्फत कर्ज उचलला 3.5 लाखाचे आता जवळपास 7 लाख रुपये झाले। आणि सततच्या नापिकीमुळे, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज वाढत गेला आणि आता आम्हाला वारंवार नोटिसा येत आहे, जप्ती नोटिसा। आम्ही काय करावं काय नाही। आम्ही कर्ज काढला, परंतु आम्ही काय मटका जुवा खेळण्यासाठी नाही काढला होता, आम्ही शेतीतून काहीतरी उद्योग करावा म्हणून काढला। परंतु सरकारच्या आडमुठी धोरणामुळे आम्हाला आता नाईलाज असं आत्महत्या करण्याची वेळ येत आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 2,17,000 शेतकरी आहेत आणि 594 ग्राविका संस्था आहेत ज्यांच्यामार्फत आपण कर्ज वाटप करतो। सध्या 2,17,000 शेतकऱ्यांपैकी जवळपास 1,30,000 शेतकरी हे थकीत कर्जदार सभासद आहेत आणि उर्वरित 80,000 सभासदांना जवळपास आपण मागच्या वर्षी 572 कोटी कर्ज वाटप केलेलं आहे। या 572 कोटी कर्ज वाटपापैकी आता जवळपास 60 कोटीचं कर्ज वसूल झालेलं आहे सध्या। आणि हा मार्च महिना आहे, ज्या मार्च महिन्यामध्ये साधारण आमची यावेळेस अपेक्षा आहे की 100% कर्ज वसूल होईल, म्हणजे जवळपास 572 कोटी कर्ज वसूल होईल। आणि या 572 कोटी वसूल झाल्यानंतर ज्या सभासदांनी कर्ज भरलं त्यांना पुढील वर्षी 100% कर्ज वाटप व नवीन दराने जे काही दर ठरतील आता त्या दराने वाटप करण्यात येईल अशी मी निश्चितपणे हमी देतो। नाही, कर्ज थकीत झालं, मग ते शेती कर्ज असो किंवा बिगर शेती कर्ज असो, कर्ज थकीत झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपण पहिले संपर्क साधून 1 वर्षाचं थकीत असेल तर आपण त्याचे संपर्क साधून त्याला नोटिसेस देऊन त्याला वेळ देऊन आपण त्याला कर्ज भरण्याकरता प्रवृत्त करत असतो। पण साधारणपणे 2-3 वर्षाचं जर कर्ज थकीत झालं असेल तर मग आपण त्याला एक तर RRC केस करतो त्याची सहकारी विभागाकडे, किंवा मग जर बिगर शेती कर्ज असेल तर सरफेसी कायद्याअंतर्गत आपण वसुली करतो। कारण बँकेचा कृती कार्यक्रम नाबार्डने तयार करायला सांगितलेला आहे आणि या कृती कार्यक्रमामध्ये थकीत कर्ज वसुलीचं लक्षांक बँकेला दिलेलं आहे। हे लक्षांक पूर्ण करण्याकरता ज्या कायद्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची असेल, मग कदाचित सहकार न्यायालयात जावं लागेल, कदाचित सरफेसीमध्ये करावं लागेल, किंवा RRC जी महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार करावं लागेल ती कार्यवाही बँकेमार्फत करण्यात येत आहे आणि अशा प्रकारच्या नोटिसेस संबंधितांना पाठवण्यात येत आहेत। आसमानी संकल्प म्हणजे निसर्ग कोपला आणि सुलतानी म्हणजे राज्यकर्ते कोपले। एकंदरीत काय झालं की यावर्षी जी आहे तर अतिवृष्टी झाली, कुठं अतिवृष्टी नाही झाली, कुठं पाऊस कमी पडला, कुठं खडून गेलं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे तर ते उत्पन्न कमी झालं। उत्पन्न कमी झालं हे नैसर्गिक झालं। दुसरं जे आहे सरकार जे कोपलं, तर सरकारनं जी MSP होती, सोयाबीनची MSP होती 4,881 रुपये आणि सोयाबीन खपलं 3,000 ते 3,200 रुपये। जे सोयाबीन आम्हाला एका एकरामध्ये 8 ते 10 क्विंटल होत होतं ते सोयाबीन झालं आम्हाला 2 ते 2.5 क्विंटल। कापसाची MSP होती 7,521 रुपये आणि कापूस खपून आला 6,500-6,800 रुपयामध्ये। अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत जे आहे तर उत्पन्न घटलं, उतारे आमच्या मालाला नाही आहे। दुसरीकडे जे मालाला जे हमी भाव होतं, हमी भावापेक्षा कमी भाव जे आम्हाला मिळलं, तर मला तुम्ही सांगा की ज्यावेळेस शेतकऱ्यापाशी पैसाच आला नाही, मार्केटमध्ये शेतकऱ्याचा माल आला नाही, मार्केटमध्ये शेतकरी जे आहे तर माल विकायला आला नाही, अशा वेळी त्या शेतकऱ्याकडे पैसे कुठून येणार आहे? आता पैसे आले नाही आणि उलट जे आहे तर यवतमाळ जिल्हा किंवा विदर्भातील काही भागामध्ये जे आहे तर शेतकरी जे आत्महत्या वाढत आहे, तर हे आत्महत्या वाढवण्याचं काम हे बँकेमार्फत आता चालू झालेलं आहे। जे शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसी चालू आहे, सक्तीची कर्ज वसुली ज्या मध्यवर्ती बँकेकडून नोटिसा महागाव तालुक्यात सध्या बजावलेल्या आहे,
तर सक्तीची कर्जवसुली म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम हे सरकार करत आहे. म्हणजे हे सरकारी शेतकऱ्यावर कोपलेलं आहे.